साधू मंडळी प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी। एका समागमच्या दरम्यान एक श्रीमंत घराण्यातली स्त्री अंगावरती सोनं नाणं चांगले दागदागिने घालून समागमला आल्या होत्या। त्या ताईंचा सगळा परिवार त्यांच्या बरोबर होता। एका टेंटमध्ये तो परिवार मुक्कामी होता। दोघे नवरा बायको, दोन लहान लेकरं। ताईंच्या अंगावरती खूप सारे दागदागिने होते। त्या टेंटमध्ये अजून सारे महात्मागण, महापुरुष, सगळे परिवार अजून त्या टेंटमध्ये मुक्कामी होते। हा श्रीमंत घराण्यातला परिवार जिथं मुक्कामी होता त्याच टेंटमध्ये, त्याच लाईनला त्यांच्या समोरच अजून एक परिवार मुक्कामी राहिला होता। तो परिवार मात्र थोडा साधारण घराण्यातला होता, थोडा गरीब घराण्यातला होता। तेही दोघं नवरा बायकोच, त्यांचीही दोन लहान लेकरं। त्यांच्या अंगावर मात्र साधारण कपडे होते। त्या स्त्रीच्या अंगावरती एकच दागिना होता, मंगळसूत्र। समोरच हा गर्भश्रीमंत घराण्यातला परिवार राहत होता। यांच्या अंगावर मात्र चांगली कपडे, त्या स्त्रीच्या अंगावर मात्र खूप सारे दागदागिने, सोनं नाणं घातलेला। आणि हे दोन्ही परिवार त्या टेंटमध्ये एकमेकांच्या समोर राहत होते। एक परिवार श्रीमंत आहे, दुसरा परिवार गरीब आहे। एकीच्या अंगावर खूप सारे दागदागिने आहेत, दुसरीच्या अंगावर मात्र फक्त एक मंगळसूत्र आहे। एकीच्या अंगावर चांगली साडी आहे, दुसरीच्या अंगावर मात्र साधारण साडी। एकीच्या लेकरा बाळांना चांगली कपडे आहेत आणि दुसरीच्या लेकरा बाळांना मात्र साधारण कपडे आहेत। हा भेद, हा फरक समोरासमोर दोन परिवारांमध्ये जाणवत होता, दिसत होता। साम्य फक्त एकच होतं, कॉमन गोष्ट एकच होती, ती म्हणजे गुरुप्रतीची श्रद्धा, गुरुप्रतीची निष्ठा, गुरुप्रतीचा आदर आणि भक्तीच्या भावना मात्र दोन्ही परिवारांमध्ये समान पातळीवर दिसत होत्या। समागमचे मित्रांनो, 2 दिवस सरले। या गरीब स्त्रीचे दोन्ही दिवस विचारात गेले। ती विचार करत होती की यांच्या वाट्याला किती चांगले दिवस आहेत, किती चांगले कपडे लत्ता यांना घालायला मिळतोय, किती सोनं नाणं भरभरून यांच्या अंगावर आहे, किती छान दिवस यांचे चाललेत। आपल्याला मात्र असं काहीच नाही, आपल्या वाट्याला मात्र खराब दिवस आहेत। तिला तिच्या परिस्थितीची जाणीव झाली। गरिबीमुळे ती स्वतःला 2 दिवस कमी लेखत होती। अशामध्ये समागमचे 2 दिवस निघून गेले। तिसऱ्या दिवशी चहा पाण्याच्या नाश्त्याच्या निमित्तानं दोघी शेजारी बसल्या आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। तेव्हा त्या गरीब ताई श्रीमंत ताईंना म्हणत होत्या, ताई बघा ना, तुमचे दिवस किती छान आहेत, गुरुच्या कृपेनं। माणसाचे दिवस चांगले असतील तर चांगली कपडे घालता येत आहेत, त्यांचं राहणीमान चांगलं राहतंय। तुम्ही स्वतःची गाडी घेऊन समागमला आलात, एवढे दागदागिने तुम्ही अंगावरती घातलेत, किती छान दिसताय। आम्हा सामान्य माणसाला कुठले आले तो एवढे चांगली कपडे, स्वतःची गाडी तर कधी होणार आमची, आणि एवढे दागदागिने तर आम्हाला वाटत नाही आम्हाला आयुष्यात कधी घालायला मिळतील म्हणून। जगणंच किती मुश्किल झालं आहे, गरिबीतून आम्ही काटकसर करून कसे जगतोय आम्हाला माहिती आहे। आम्हाला वाटत नाही एवढे चांगले दिवस आमचे येतील म्हणून। आणि टपकन तिच्या डोळ्यातून पाणी आलं। त्या श्रीमंत ताईंनी त्या गरीब ताईंची मानसिकता ओळखली आणि त्या सांगत होत्या, म्हणायला, ताई खरं सांगू का तुम्हाला, हे जे मी अंगावर 10, 12, 15 तोळं सोनं घातलंय ना, हे सोनं खरं सोनं नाही, हे बेंटेक्स आहे। हा म्हणे, खरं सांगते, हे खरं सोनं नाही, हे बेंटेक्स आहे। अहो कुठून आणणार आम्ही तरी एवढे पैसे? आता पूर्वीसारखे व्यवसायातून इतके चांगले पैसे मिळत नाहीत। लेकराबाळांची शिक्षणाचा खर्च वाढलाय, शहरामध्ये अफाट खर्च आम्हाला जगण्यासाठी करावा लागतोय। कुठून आणणार आम्ही तरी सोन्यासाठी एवढे पैसे? परंतु मला छंद आहे, मला हौस आहे, आणि म्हणून हौस भागवण्यासाठी, छंद म्हणून घालण्यासाठी मी असं बेंटेक्सचं सोनं आणलं आहे आणि हे सोनं मी सोनं म्हणून घालते। तुम्ही उगाच मनाला वाईट वाटू नका की माझ्याकडं सोनं नाही, यांच्याकडं किती सोनं आहे। अहो हे सुद्धा जे सोनं माझ्याकडं आहे ना, हे बेंटेक्स आहे म्हणे, हे खरं सोनं नाही। श्रीमंत ताई गरीब ताईंना सांगत होत्या आणि दोघींमध्ये अचानक हशा पिकला। दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या आणि गरीब ताईंनी डोक्याला हात लावला आणि म्हणत होत्या की मला वाटलं एवढं मोठं सोनं तुम्ही कधी खरेदी केलं असेल। तेव्हा ताई सांगत होत्या, श्रीमंत ताई, नाही हो म्हणल्या, कुठलं आलंय सोनं, बेंटेक्स आहे, आपलं घालायचं समाधानासाठी। आणि चर्चा झाली बाकी सगळ्या विषयांवर, सद्गुरू, संत, देव, भक्ती, भक्त, या सगळ्या विषयांवर, समागम, सत्संग, या सगळ्या विषयांवर सविस्तरपणानं चर्चा झाली आणि दोघी समागमचा आनंद घेण्यासाठी आपल्या मार्गानं निघून गेल्या। त्या श्रीमंत ताईच्या मुलीनं मात्र ह्या दोघींची चर्चा सविस्तरपणानं ऐकली होती आणि तिला हा प्रश्न पडला होता की माझ्या बाबांनी एवढं कष्ट करून, एवढे पैसे जमा करून आईसाठी सगळं सोनं एवढं महाग असताना सुद्धा खरेदी केलं, आणि आई खुशाल सांगते या ताईंना की माझं सोनं बेंटेक्स आहे म्हणून। खरं सोनं असताना सुद्धा ही स्वतःच्या सोन्याला खोटं सोनं का म्हणते? आज दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आईला विचारूयात आपण। आणि जेव्हा दुपारी सगळीकडे शांतता होती तेव्हा तिनं संधी साधून आईला विचारलं, म्हणाले, आई
अगं बाबांनी एवढ्या कष्टानं तुला सोनं केलं, किती जमवाजमव केली पैशांची, आणि तुला एवढं सगळं सोनं खरेदी केलेलं असताना सुद्धा तू खुशाल त्या ताईंना सांगते की माझं सोनं सोनं नाही, हे बेंटेक्स आहे. असं खोटं का बरं? खरं सोनं असताना सुद्धा स्वतःच्या सोन्याला बेंटेक्स तू का म्हणाली? खोटं सोनं का म्हणाली? तेव्हा आई लेकीला सांगत होती, म्हणाली, बाळा माझ्या अंगावर 12-15 तोळं सोनं आहे, त्या बिचारीच्या अंगावर फक्त एक मंगळसूत्र आहे जे तोळाभराचं सुद्धा नाही. आणि जर माझं सोनं खरं सोनं आहे, 15 तोळं सोनं माझ्या अंगावर आहे, हे लाखो रुपये किमतीचं सोनं आहे, जर असं तिला सांगितलं तर ते अजून खजील झाली असती, अजून नर्वस झाली असती, अजून नाराज झाली असती. एकतर तिच्या गरिबीने ते आधीच त्रस्त आहे आणि हे खरं सोनं आहे कळल्यानंतर अजून तिचा ताणतणाव वाढला असता, अजून ती नैराश्याच्या गर्दीमध्ये अडकली असती. आणि म्हणून माझं सोनं खोटं आहे असं सांगून तिच्या मनाला समाधान मिळणं गरजेचं होतं. आणि एक बाळा म्हणे गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव, समोरच्याचं समाधान करण्यासाठी, समोरच्याच्या मनाला बरं वाटण्यासाठी आपल्याला आपल्या खऱ्या सोन्याला सुद्धा बेंटेक्स म्हणता आलं पाहिजे. जर समोरच्याचं समाधान होत असेल तर, जर समोरच्याचं मन राखता येत असेल तर, जर समोरच्याचं मन राखण्यासाठी आपण आपल्या सोन्याला बेंटेक्स म्हणालो तर त्यात काही वावगं नाही. खोटं सोनं घालून खऱ्या सोन्याचं आव्हान आणणारी माणसं समाजात भरपूर आहेत, परंतु खरं सोनं घालून सुद्धा जेव्हा समोरच्याच्या मनाचं समाधान करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या सोन्याला, खऱ्या सोन्याला सुद्धा बेंटेक्स म्हणणारी माणसं समाजात आता विरळच आहेत. आणि अशी माणसं मित्रांनो संत निरंकारी मिशननं तयार केली, ही समाजामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि याच भावनेनं आता आपल्याला सगळ्यांना युक्त व्हावं लागेल. ही भावना आपल्या सगळ्यांना धारण करावी लागेल. आपण सगळेजण आता समागमसाठी निघालो आहोत. समागम फक्त 16, 17 आणि 18, 19चाच आहे असं गृहीत धरून चालणार नाही. तर जेव्हा आपण घर सोडू तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आपला समागम सुरू झाला अशी भावना आपण धारण करायला हवी. जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं समोरच्याचं मन राखण्याचा प्रयत्न करू. त्याचं समाधान कसं होईल, त्याचा आदर आणि सन्मान कसा करता येईल आपल्याला, ही भावना आपण धारण करायला हवी. रेल्वे स्टेशनवरती असेल, रेल्वेमध्ये बसल्यानंतर सुद्धा जागेसाठी, सीटासाठी वाद घालायला नको. तिथं सुद्धा समोरच्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. टेंटमध्ये असो, आपण लंगरमध्ये असो, प्याऊमध्ये असो किंवा कॅन्टीनमध्ये असो, दर्शन रांगेत असो, जिथंही कुठे असेल आपण आपलं प्राधान्य या गोष्टीला हवं की समोरच्याचं मन कसं राखता येईल, समोरच्याचा आदर सन्मान कसा करता येईल, त्याचं समाधान कशामध्ये आहे, ही भावना आपण सर्वांनी धारण करायला हवी. अवतारवाणीनं फार सुंदर बोध आपल्याला दिला की सद्गुरूचा तो सेवक प्रिय जो संतांचा सत्कार करी, सद्गुरूचा तो सेवक प्रिय जो गुरुसंगतीवर प्रेम करी, सद्गुरूचा तो सेवक प्रिय जो संतांचे गुण गाई, अवतार म्हणे गुरु अंतर्यामी पाहून तया हर्षित होई. गुरु अंतर्यामी आहे आणि त्यानं माझ्याकडं बघून हर्षित व्हावं, त्यानं माझ्याकडं बघून आनंदित व्हावं, ही भावना आपण समागमच्या दरम्यान आणि कायमस्वरूपीच आयुष्यामध्ये धारण करायला हवी.